अमरावती शहरातील रेल्वे स्थानक मार्गावरील उस्मानिया मस्जिद समोरील मुथूट गोल्ड लोन फायनान्समध्ये ग्राहकांची लाखो रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे. 4 ऑगस्ट रोजी शहर आणि ग्रामीण भागातील 20 ते 30 ग्राहकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठत तक्रारी दाखल केल्यात. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचे हप्ते भरताना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगून त्यांच्याकडून रक्कम स्वीकारण्यात आली. पैसे घेतल्यानंतर अधिकृत पावत्या देण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. काही ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या सोन्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका तक्रारदाराने सांगितले की त्यांनी 44 ग्रॅम सोने गहाण ठेवले होते, मात्र त्याला केवळ 24 ग्रॅम सोन्याचीच पावती देण्यात आली होती. ही बाब नुकतीच त्याच्या निदर्शनास आली. विशेष म्हणजे या प्रकरणात फायनान्स कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनीही फसवणुकीची तक्रार केली आहे. एका महिला कर्मचाऱ्याची 16 लाख रुपयांची तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्व तक्रारी सिटी कोतवाली पोलिसांकडे जमा करण्यात आल्या असून सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांनी प्राथमिक चौकशीत बँक व्यवहारात अनियमितता असल्याचा संशय व्यक्त केला आहे. एसीपी संजय खताडे यांनी सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व तक्रारींची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांविरोधात नियमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाकडे आता शहरातील नागरिकांसह गोल्ड लोन धारकांचेही लक्ष लागले असून चौकशीत नेमके काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.